हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 30रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेय मुनी यांच्या संवादामध्ये हिरण्याक्ष आणि भगवंत श्री वराहदेव यांच्या युद्धाचा प्रसंग आपण श्रवण करीत आहोत. अभिजित नक्षत्र पार होणार आहे, त्यामुळे भगवंतांना ब्रह्माजींनी प्रार्थना केली की असुरांची शक्ती वाढणारा संध्याकाळ आता येणार आहे, त्याआधीच आपण याचा नाश करावा. यानंतर पुढे काय झालं श्रवण करूया. मैत्रेय उवाच अवधार्य विरिञ्चस्य निर्व्यलीकामृतं वच प्रहस्य प्रेमगर्भेण तदपांगेन सोग्रहीत. मैत्रेय मुनी म्हणाले, कोणताही पापी उद्देश नसलेले आणि अमृतासारखे स्वतः मधुर असणारे ते विश्वनिर्माता ब्रह्मदेवांचे शब्द ऐकल्यावर भगवान श्रीहरी अंतःकरणापासून हसले, प्रहस्य, आणि आपल्या प्रेमपूर्ण नेत्र कटाक्षाने त्यांनी त्यांची प्रार्थना ही स्वीकारली. कोणाची? विरींची, अर्थात ब्रह्माजींची. त्यानंतर ब्रह्मदेवांच्या नासिकेमधून प्रकट झालेले भगवंत यांनी झेप घेतली वराहदेवांनी आणि शत्रूच्या अर्थात हिरण्याक्षच्या हनुवटीच्या दिशेने गदेचा एकदम जोरदार आघात केला. त्यावेळी त्यांचा शत्रू हिरण्याक्ष निर्भयपणे त्यांच्यासमोर विचरण करीत होता. मोठा गर्वित होता आणि त्याच्या हनुवटीवरती भगवंतांनी ही गदा त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र राक्षसाची गदा तिच्यावर आपटल्याने भगवंतांची गदा त्यांच्या हातातून निसटली. तर आश्चर्यकारक घटना घडली आहे आणि गरगरत ती खाली पडताना अतिशय सुंदर रीतीने शोभायमान झाली. आणि हे दृश्य सर्व देवतांनी बघितल्यानंतर ते आश्चर्यकारक दृष्टीने बघत होते, कारण ती गदा अत्यंत तेजाने तळपत होती. कोणताही प्रतिकार होण्याची शक्यता नसलेल्या निशस्त्र शत्रूवरती आघात करण्याची एक अप्रतिम संधी तेव्हा हिरण्याक्षला मिळाली. युद्धामध्ये तसं मान्य नाही आहे की प्रतिद्वंद्व्याकडे जर शस्त्र नसतील तर त्याने आधी शस्त्र धारण करायचे असतात आणि मग युद्ध पुढे जात असते. तरीही त्याने युद्ध धर्माला मान दिलेला आणि त्यामुळे त्याने आघात केला नाही आणि त्यामुळेच भगवंतांचा क्रोध अधिकच वाढला. जेव्हा भगवंतांची गदा ही खाली भूमीवर पडली होती आणि युद्ध पाहणाऱ्या देवता आणि ऋषी मुनींच्या मध्ये मोठा हाहाकार उडाला, हाहाकारे विनिर्गते, तेव्हा भगवंतांनी सुद्धा राक्षसाच्या त्या सद्धर्म प्रेमाचा आदर केला. तद्धर्मम मानयामास. तर भगवंतांनी पण बघितलं की याने ज्या युद्धाची जी कला आहे, नीती आहे, त्याचा मान केला आहे, अवमान केलेला नाही. तर भगवंतांनी पण हृदयातनं त्याचा आदर मानला आणि मग सुनाभम चास्मर विभुः, त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राचं आवाहन केलं, कारण आता गदा दुसरीकडे निघून गेली आहे. जेव्हा भगवंतांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र फिरू लागले आणि दितीचा तो अधमपुत्र हिरण्याक्ष याच्या रूपाने जन्मलेल्या आपल्याच वैकुंठातील सेवक याच्याशी भगवंत अगदी जवळून युद्ध करू लागले, तेव्हा विमानातून हे युद्ध पाहणारे विविध प्रकारचे उद्गार यायला लागले आणि सर्व दिशांनी देवता बघत होते, सर्व ओरडत होते. भगवंतांच्या सत्य स्वरूपाचे त्यांना ज्ञान नव्हते आणि ते स्वतः काय जोरजोराने ओरडत होते, तुमचा विजय हो, विजय हो, कृपा करून त्याला लवकर मारून टाका, त्याच्याशी आणखी खेळू नका. कारण देवतांना भीती वाटते, भगवंतांना भीती नाही वाटत आहे. तर देवता फार भयभीत आहेत त्या हिरण्याक्षला, त्यामुळे म्हणताय की लवकर त्याला मारून टाका. कमळाच्या पाकळीप्रमाणे नेत्र असणारे अत्यंत सुंदर असे वराहदेव जेव्हा आपल्या समोरच पवित्रा घेऊन आणि सुदर्शन चक्राने सज्ज होऊन उभे असलेले त्या दैत्याला बघत होते, त्यानंतर त्यांनी स्वतः
सर्व इंद्रिये क्रोधाने उत्साहित केले आणि एखाद्या सर्पाप्रमाणे फुटकार टाकीत त्या दैत्यावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली. आणि त्यावेळी भगवंत मोठ्या संतापाने आपले स्वतःचेच ओठ चावत होते. भयंकर सुळे असलेल्या त्या दैत्याने भगवंतांकडे अशा भेदक दृष्टीने पाहिले की जणू तो त्यांना जाळूनच भस्मसात करणार आहे. आणि हवेतच झेपावून आपली गदा भगवंतांच्या रोखाने चालवत तो उद्गारू लागला, हा बघ तू मेलास आता. अशा पद्धतीने तो ओरडायला लागला. हे साधो, हे विदुर, मैत्रेयमुनी म्हणतायत, शत्रू पाहत असतानाच सर्व यज्ञांचे भोक्ता असलेल्या त्या वराह रूपातील भगवंतांनी आपल्या डाव्या पायाने सहज खेळल्यासारखी ती वादळाप्रमाणे येणारी हिरण्याक्षाची गदा खाली पाडली. तर भगवंतांच्या दिशेने ती गदा फेकली होती, परंतु भगवंतांनी आपल्या डाव्या पायानेच खेळत खेळत तिला खाली पाडली. त्यानंतर भगवंत स्वतः म्हणाले, अरे तू मला जिंकण्यास अति उत्साह दाखवत आहेस, उचल तुझे शस्त्र आणि पुन्हा तू प्रहार कर. या शब्दांमध्ये आव्हान मिळालेल्या त्या दैत्याने आपली गदा पुन्हा भगवंतांच्या दिशेने परत फेकली आणि पुन्हा एकदा मोठ्याने गर्जना केली. व्यनदत भृशम, मोठ्याने गर्जना केली. हवेतून आपल्याकडे येत असलेली ती गदा भगवंतांनी पाहिली आणि होत्या त्या जागीच ते अत्यंत दृढपणे उभे राहिले. नंतर त्यांनी पक्षीराज गरुड याने एखाद्या सर्पाला पकडावे तसेच अगदी लीलया ती गदा स्वतः पकडली. असा पराक्रम आणि विफल ठरलेला बघून त्या महादैत्याला अपमानित झाल्यासारखेच वाटले. त्याचं शस्त्रच पकडून घेतले आणि त्याचे मुख क्षणातच निस्तेज झाले. भगवान श्री हरी त्याला पुन्हा गदा परत करीत होते, घे तुझी गदा परत. पण ती घेण्यास तो उत्सुक नव्हता, कारण त्याचा सर्व उत्साह गेला होता. भगवंतांनी त्याची गदाच पकडून घेतली. आता त्याने मग स्वतःच्या हातामध्ये एक त्रिशूळ घेतला, त्रिशिखम शूलम, जो धगधगत्या अग्नीसारखा भक्ष लोलूप होता. सर्व यज्ञांचे स्वामी भोक्ता असणारे ते वराहदेव, त्यांच्याकडे त्याने तो त्रिशूळ जोराने फेकला. जणू एखाद्याने कोणा पवित्र ब्राह्मणाचे अहित करण्याच्या दुष्ट हेतूने आपल्या तपश्चर्येचाच उपयोग करावा, अशा पद्धतीने तो त्रिशूळ त्याने फेकला. त्या हिरण्याक्षने आपल्या सर्व शक्तीनिशी फेकलेला तो त्रिशूळ आकाशात अतिशय तेजाने चमकत होता. तरीही ज्याप्रमाणे इंद्राने गरुडाचा पंख कापून टाकला होता, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने त्या त्रिशूळाचे तुकडे तुकडे हे करून टाकले. भगवान श्रीहरी यांच्या सुदर्शन चक्राने आपल्या त्रिशूळाचे तुकडे झालेले पाहून तो असुर अत्यंत क्रोधित झाला. आता त्याने भगवंतांवर चाल केली आणि मोठ्याने गर्जना करीत आपल्या कठोर मुष्टीने, हाताच्या मुष्टीना, भगवंतांच्या श्रीवत्स चिन्हांकित विशाल वक्षस्थळावरती, छातीवरती जोराने प्रहार केला. याच्यानंतर तो स्वतः अदृश्य झाला, मायावी होता, त्यामुळे तो दिसेनासा झाला. हे विदुर, आदि वराहदेव म्हणून अवतरलेल्या भगवंतांवर अशा प्रकारे हिरण्याक्षने भयानक आघात केला. तरीही एखाद्या हत्तीवर पुष्पमाळेने आघात केला असता त्याला ज्याप्रमाणे मुळीच त्रास होत नाही, उलट आनंदच होतो, त्याचप्रमाणे भगवंतांना आपल्या कोणत्याही अवयवामध्ये किंचितसाही कंप जाणवला नाही. कारण भगवंतांचं शरीर हे भौतिक नाही आहे, आध्यात्मिक आहे. आणि हिरण्याक्षने जो गुद्दा मारला होता तो कसा होता, भौतिक आहे, त्याचा भौतिक हाताने प्रयास केला होता. तरीही राक्षसाने मग आता योगमायेचे स्वामी असलेल्या भगवंतांविरुद्धच आपले अनेक प्रकारचे मायावी प्रयोग करण्याचा प्रारंभ केला. असे दृश्य पाहून सर्व लोक आणि देवता भयाकुल झाले आणि विश्वाच्या प्रलयाचाच वेळ जवळ आला आहे असं सगळ्यांना वाटलं की आता सगळं नष्टच होणार आहे जग.
तेव्हाच भयंकर असे वायू सर्वत्र वाहू लागले. धुळीने आणि गारांच्या वर्षावामुळे सर्वत्र अंधार पसरला. एखाद्या क्षेपणास्त्राद्वारे, मिसाईलद्वारे दगडांचा मारा करावा तसा सर्व बाजूंनी दगडांचा मारा होऊ लागला. आणि हे सर्व त्या मायावी हिरण्याक्षने प्रकट केले होते. आणि विजेसहित गर्जना करणाऱ्या मेघांच्या समुदायांनी संपूर्ण आकाश आच्छादून गेल्याने बाह्य अवकाशातील तारका दिशनाशा झाल्या. काहीही दिसत नव्हतं, एवढा अंधकार होता. तसेच वरून मग पू, केस, रक्त, मलमूत्र आणि अस्थि अर्थात हाडं यांचा पाऊस पडायला लागला आकाशातून. एवढ्या घाणेरड्या गोष्टी तो मूर्ख राक्षस वरून पाडत होता. हे निष्पाप विदुर, पर्वत विविध प्रकारची शस्त्रे सोडू लागले. आपले केस मोकळे सोडलेल्या आणि त्रिशूळ हातात घेतलेल्या त्या विवस्त्र राक्षसीनी तेथे दिसू लागल्या. अशा भयानक भयानक भूत, पिशाच, कुष्मांड हे सर्व खेचरी सगळे आकाशात दिसू लागले. आणि पायी चालणारे, तसेच हत्ती, घोडे, रथ यांच्यावरून जाणारे आततायी यक्ष आणि राक्षस यांचे सर्व समुदाय क्रूर आणि रानटी घोषणा करीत सर्वत्र पळायला लागले. भगवंत स्वतः सर्व यज्ञांचे भोक्ता आणि स्वामी आहेत. त्यांनी त्या असुराने प्रकट केलेल्या सर्व मायावी शक्तींचा निपात करणारे आपले प्रिय एकदम सुदर्शन चक्र त्यांच्या सर्वांवरती आता सोडले आहे. त्याच क्षणी हिरण्याक्षाची माता दिती हिच्या हृदयात एकदम थरकाप झाला. हे पण काय आहे? निमित्त ज्ञान आहे. हे अशुभ लक्षण तिच्या हृदयामध्ये प्रकट झालं की अरे काय होणार आहे आता. आणि आपली पती कश्यप मुनी, जे हिरण्याक्षचे वडील आहेत, यांचे शब्द तिला आता स्मरण झाले आणि तिच्या स्तनांमधून रक्त पाजरू लागले. स्तनात अस्त्रिक पसृस्रुवे, तर त्या स्तनांमधून दूध यायला पाहिजे बाळासाठी, पण ते बाळ आता मरणार आहे की काय या भीतीने रक्त यायला लागले. आपले सर्व मायावी सामर्थ्य नष्ट केले गेले भगवंतांच्या सुदर्शन चक्राच्या प्रभावाने. तेव्हा त्या राक्षसाने पाहिले आणि पुन्हा भगवान श्री केशवांच्या समोर तो आला आणि क्रोधाविष्ट होऊन भगवंतांना चिरडण्यासाठी त्याने त्यांना आपल्या दोन्ही हातांच्या कवेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आता सर्व शस्त्र आणि माया संपली. आता त्याने हातानेच प्रहार करायला चालू केला. परंतु भगवंत त्याच्या हातांच्या मर्यादेबाहेरच राहिल्याचे त्याला दिसल्याने तो एकदम आश्चर्यकारक दृष्टीने थक्कच झाला. कारण भगवंत हे आपल्या भक्तांद्वारेही पकडणे फार कठीण आहे, तर राक्षसांद्वारे तर केवळ अशक्यच आहेत. त्या दैत्याने आता आपल्या वज्रासमान कठोर मुठीने भगवंतांवर प्रहार करण्यास सुरुवात केली. परंतु मरुतांचा अधिपती इंद्र याने वृत्रासुरावरती प्रहार करावा तशी भगवान अधोक्षज यांनी त्या दैत्याच्या कानाखाली एक चपराक दिली, एक फटका दिला चांगला. सर्वांवर विजय मिळविणाऱ्या अशा भगवंतांनी सहजच केलेल्या मुष्टीप्रहाराने दैत्याचे शरीर चक्रासारखे गोरागोरा फिरू लागले. त्याचे डोळे खोबणीतून बाहेर आले. त्याचे हात पाय मोडून पडले. त्याच्या मस्तकावरचे केस विस्कळीत झाले. वायूने उन्मळून टाकलेल्या महाकाय वृक्षासारखा तो राक्षस मृत होऊन धडामसी खाली पडला. अज अर्थात ब्रह्मदेव यांनी इतर घटनास्थळी तिथे लगेच धाव घेतली. त्यांना होठ चावत भूमीवर पडलेल्या आणि भयानक सुळे असलेल्या त्या दैत्यास पाहावयाचे होते की तो खरंच मेला आहे की नाटक करतोय. त्याच्या मुखावरील तेज अद्यापही मावळले नव्हते. ब्रह्मदेव त्याची प्रशंसा करीत म्हणाले, अहो, असा भाग्यशाली मृत्यू तर कोणास येतो. अहो इमाम कोणू लभेत संस्थिती. कारण भगवंतांच्या हातातनं मृत्यू म्हणजे मोक्षाचं द्वारच उघडतो. आणि असा शुभप्रसंग युद्धानंतर प्राप्त झाला हिरण्याक्षला. भगवंतांच्या स्वतःच्या चपराक दिल्याने हा राक्षस आता ठार होत होता. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, योगीजन आपल्या असत्य देहापासून, भौतिक देहापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकांतामध्ये, जंगलामध्ये, हिमालयामध्ये योग समाधीस्थ होऊन ज्यांच्यावरती ध्यान करतात
त्याच भगवंत श्री नारायणांनी आपल्या एका पायाने त्या दैत्यावरती प्रहार केला. त्याच्या मुखाचे ध्यान करीत दितीपुत्रांच्या या मुकुटमण्याने आपल्या मर्त्य शरीराचा त्याग केला. अशा पद्धतीने भगवंतांचे चरणकमल जेव्हा त्याच्यावरती पडले तेव्हा त्याचा हिरण्याक्ष या देहातनं उद्धार झाला. भगवंतांच्या या दोन व्यक्तिगत पार्षदांना शाप मिळाल्यामुळेच त्यांनी आसुरी कुळात जन्म घेणे हीच त्यांची गती होती. अशाच पद्धतीचा शाप चतुष्कुमारांनी जय विजयला दिला होता. अशा काही जन्मांनंतर ते पुन्हा आपल्या पूर्वस्थितीस प्राप्त होतील. आणि हा हिरण्याक्षचा असुर कुळामधला पहिला जन्म होता. आणि यानंतर ते पुन्हा प्रकट होणार 2 वेळा आणि त्यानंतरच त्यांचा उद्धार हा होणार होता. तेव्हा सर्व देवता भगवंतांच्या समोर आल्या आणि म्हणायला लागल्या, हे भगवंत, आपल्याला त्रिवार वंदन आहे. आपण सर्व यज्ञांचे भोक्ता आहात. नमस्ते अखिल यज्ञ तंतवे. आणि तुम्ही जगताच्या पालन पोषणाची विशुद्ध सत्वात वराह रूप धारण करून त्या पद्धतीने आपले कार्य संपन्न केले आहे. संपूर्ण जगाचा छळ करणाऱ्या या दैत्याचा आमच्या सद्भाग्यासाठीच आपण वध केला आहे. आणि आम्ही देखील आपल्या चरणकमलांची भक्ती करण्यामध्ये सुखी झालो आहोत. त्वत्पाद भक्त्या वयमीश निवृत्ताः. यावरती मैत्रेय मुनी म्हणतात, हिरण्याक्ष या आपल्या अतिबलाढ्य शत्रूची हत्या करून भगवंत श्री वराहदेव हे सर्व योनींचे मूळ उत्पत्ती करता आहेत. सर्व जीव हे भगवंत स्वतः प्रकट करीत असतात. असे श्रीहरी आपल्या स्वतःच्या निजधामामध्ये परतले. जगाम लोकम स्वमंडितोत्सवम. आणि त्यांच्या धामामध्ये सदैव अखंड उत्सव हे चालू असतात. मग ब्रह्माजी प्रमुख सर्व देवतांनी त्यावेळी भगवंतांची स्तुती केली की हे भगवंत, आपण आदी सुकर आहात आणि सर्व सुकर जातीचा आपण सन्मान केला आहे. त्या जातीमध्ये वराहदेव रूपात प्रकट होऊन तर आपण अत्यंत महान आहात. यावरती मैत्रेय मुनी म्हणतात की हे विदुर, भगवंत आदिवराह रूपात कसे अवतरले आणि अपूर्व पराक्रमी अशा हिरण्याक्षाला एका महायुद्धामध्ये कसे एखाद्या खेळण्याप्रमाणेच त्यांनी मारून टाकले, हे मी तुला सविस्तर सांगितले आहे. माझ्या पूर्व आध्यात्मिक गुरूंकडून मी अशा पद्धतीने ही कथा स्वतः श्रवण केली आहे. त्याच पद्धतीने मी तुला ती ऐकवलेली आहे. मया यथानुक्तम वादी ते हरे हे कृतावतारस्य सुमित्र चेष्टितम. अशा पद्धतीने आपण ज्या परंपरेमध्ये हे दिव्य लीलांचं श्रवण केलेलं असतं त्याच परंपरेमध्ये शिष्यांनाही ते ज्ञान दिलं पाहिजे. अशा पद्धतीची परंपरा स्वतः मैत्रेय मुनी इथे दाखवत आहेत. यावरती सूत गोस्वामी म्हणतात, हे द्विजश्रेष्ठ शौनक ऋषी, महान भगवत भक्त क्षत्ता जे विदुरजींचं नाव आहे, यांना भगवंतांच्या लीलांची ही कथा कौशारव अर्थात मैत्रेय मुनी यांच्यासारख्या अधिकृत व्यक्तीकडनं अत्यंत आनंदाने ऐकल्यानंतर फार कृतकृत्य भाव प्रकट झाला आणि ते अतिशय संतुष्ट झाले. ज्यांचे वक्षस्थळ छाती श्रीवत्स चिन्हाने अंकित आहेत अशा त्या दिव्य श्री भगवंतांच्या लीला श्रवण केल्याने तर सोडूनच द्या, पण ज्यांची कीर्ती अमर आहे त्या महान भक्तांच्या महान कृत्यांचेही श्रवण केल्याने लोकांना दिव्यानंद हा प्राप्त होऊ शकतो. भगवंतांच्या लीला तर अत्यंत महान आहेत, पण केवळ भगवंतांचे भक्त ज्यांना भागवत म्हणतात त्यांच्या लीलांचं जरी श्रवण आपण केलं तरी ही व्यक्ती अत्यंत आनंद प्राप्त करीत असतो. जसे मगरीने हल्ला केल्यामुळे भगवंतांच्या चरणकमलांचे चिंतन करणाऱ्या गजराज गजेंद्राची भगवंतांनी मुक्तता केली होती. त्यावेळी त्या गजराजा समवेत असलेल्या हत्तींनी आक्रोश करीत होत्या आणि त्यांच्यावरती येऊन पाहत असलेल्या संकटातून भगवंतांनी त्यांना सोडविले होते. असा तो कोणता कृतज्ञ जीव असेल की जो भगवंतांसारख्या थोर स्वामीची सेवा मोठ्या प्रेमाने करणार नाही.
तर कोणी दुर्भागी असेल तरच होईल तसे. अशा दुर्जनांना जरी भगवंतांची सेवा करणं, आराधना करणं कठीण वाटत असेल, तरीही जे स्वरक्षणार्थ स्वतःचं रक्षण करण्यासाठी अनन्य भावाने अर्थात शुद्ध प्रेमाभक्ती केवला भक्तिभावाने त्या एकमेव भगवंतांनाच शरण जात असतात, अशा भक्तांवर ते सहजपणे प्रसन्न होतात. त्यामुळे या भगवंतांच्या लीलाचे आता ते काय सांगतायत, श्रुतिफळ सांगतायत, फलश्रुती सांगतायत की या दिव्य उपाख्यानाचं जे श्रवण आणि कीर्तन करतात त्यांना काय लाभ प्राप्त होऊ शकतो. यो वै हिरण्याक्षवदं महाद्भुतं विक्रीडितं कारणसूकरात्मना शृणोति गायन्त्यनुमोदतेञ्जसा विमुच्यते ब्रह्मवधादपि द्विजा. हे ब्राह्मणांनो, जगाच्या उद्धाराकरिताच आदिवराह रूपाचे जे लीला प्रकट करीत असतात त्या भगवंतांनी हिरण्याक्ष या महान राक्षसाचा वध केल्याची ही कथा जो कोणी श्रवण करील, शृणोती किंवा गायती गायन करील अथवा त्यामध्ये काय करेल, आनंद घेईल, अनुमोदते, तो तत्काळ सर्व पापांतून विमुच्यते, अगदी ब्रह्महत्या या पापातून सुद्धा ब्रह्मवधादपि मुक्त होऊ शकतो. इतकं महान याचं पुण्यफळ आहे. आणि एतन्महापुण्यमलं पवित्रं धन्यं यशस्यं पदमायुराशिषां प्राणेन्द्रियाणां युधि शौर्यवर्धनं नारायणोऽन्ते गतिरंग शृण्वताम्. हे शौनक मुनी, ही अत्यंत पवित्र कथा असाधारण पुण्यमलम पवित्रम संपत्ती, कीर्ती, आयुष्य, दीर्घ आयुष्य आणि सर्व इच्छित वस्तू यांचा लाभ करून देणारी आहे. रणांगणातील योद्ध्यांची प्राणेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचे सार्थक ही कथा वाढवीत असते, सामर्थ्य ही कथा वाढवीत असते. जो आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी ही कथा श्रवण करतो, अशा पद्धतीने नारायणोऽन्ते गतिरंग शृण्वताम्, असा श्रवण करणारा, भगवंतांवरती दिव्य ध्यान करणारा तो म्रियमाण व्यक्ती जो आहे, जसा परीक्षितही आहे, तो भगवंतांच्या परमधामास वैकुंठास प्राप्त करीत असतो. श्री वराहदेव की जय. अशा पद्धतीने आपण हिरण्याक्ष वध या लीलेचं श्रवण केलं आहे. यानंतरची कथा आपण श्रवण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.